आर यू एक्साइटेड? लाईफ मध्ये फर्स्ट टाइम मी केलंय, दिलं त्यांनी हे. सुप्रभात मित्रांनो, आता आहे आपला आज डे 2. सो काहीतरीच ह्यूज प्रॉपर्टी यांची. इथे आपली ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीची तयारी चालू आहे. शूज घालणं चालू आहे. इथे तुम्हाला ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर स्पोर्ट्स शूज कंपल्सरी आहे. सो घेऊन या, म्हणजे जर इथे आले तुम्ही तर. आणि आता मी रेडी आहे, शीतल, रित्वी, आई बाबा रेडी होत आहेत. सो बेसिकली इथे झिपलाईनसुद्धा आहे, पण आता ते बंद म्हणतात. पावसामुळे इथली झाडं वगैरे वाढली आहेत. सो कमी झाल्यानंतर झिपलाईन पण असेल, करू शकतो आपण. वेळ मिळाला असता थोडासा मस्का मारून मी एकदा तरी करेन यांच्याकडून. की करू, आय विल ट्राय. बेस्ट देईल मी माझा. भेटली पाहिजे. हा इथे ब्रिज आहे का? हो. अच्छा, वॉटरफॉल. आणि ते मी ते पाण्याचं बघितलेलं मी, असं फिश धरण टाईप. हां, फिश पॉन्ड पुढे आहे का? गोशाला पण नाही, फिश पॉन्ड नाही, बंधारा टाईप. हां, अच्छा, इथेच आहे का? या एका प्रॉपर्टीमध्ये आहे ना मल्टिपल गोष्टी आहेत, मल्टिपल. म्हणजे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी झाल्या, पूल तर आहेच, जेवण तर छान आहे. म्हणजे तुम्हाला घरगुती छान गावठी जेवण हवं असेल टेस्ट तर हे ठिकाण आहेच. हे मत्स्य शेती इंग्लिशमध्ये काय बोलतात मला माहीत नाही. सो बेसिकली मत्स्य शेती आपल्या मराठीमध्ये इथे होते, जी मी तुम्हाला आता मगाशी पण दाखवली. रित्वी, आर यू एक्साइटेड? कुठे चालली तू? शूज घालून. सो भाई, रित्वी एक्स्ट्रीमली एक्साइटेड आहे. जेव्हा तिला म्हटलं झिप लाईन पण आहे, कारण लास्ट टाईम आम्ही कोकणात केलेली. कुठे काय? देवगडला केलेली. हां, तू कुठला आहे आता? अच्छा, मला वाटलं कोकणातला वगैरे की काय. नाही, कोकणात मी देवगड बीचला मी स्वतः होता झिपलाईनच्या वेळेस. हां का? मीच केलेलं आहे. अच्छा, तू एक्सपिरियन्स आहे म्हणजे 14 वर्षाचा एक्सपिरियन्स आहे मला. बापरे, तो सर्टिफाईड आहे. वा. सो सेफ्टीचं पण काय टेन्शन नाही. भाऊला 14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. चलो, ॲक्च्युली यांची प्रॉपर्टी खूप मोठी आहे, 80 एकरच्या वर प्रॉपर्टी आहे. सो तुम्हाला चालायची वगैरे आवड असेल, चालत एक्सप्लोअर करायची, तर मजबूत जागा आहे. बघा, समोर ब्रिज आहे, तिथे पाणी आहे, त्या साईडला मत्स्य शेती होती. मस्त ठिकाण आहे एकदम. डू विजिट. मागे प्लॉटिंग वगैरे केलेली आहे. सो कोणाला परचेस वगैरे करायची असेल जागा तर आहे इथे. बंगलोज वगैरे बांधायला तुम्हाला स्वतःचे प्रायव्हेट. आणि हा आपला ॲडव्हेंचर झोन. चलो, आईला चढवायचं. माझ्या आईला शूज घालून बोलवलंय, तिला करायला लावतो बघा आता सगळं. बाबांची टर्न आली आहे. बाबा चढलेत वरती, चाललेत आता सायकलिंग करणार आहेत हवेमध्ये. भाई फुल भारी वाटत. पाऊस आल्यामुळे इथे सावली आली आहे सगळीकडे, त्यामुळे थोडं लवकर आलो आहे आम्ही. त्यामुळे हे एक्सप्लोअर करायला थोडा प्रॉपर वेळ मिळेल. हे बघा, बऱ्याच ॲक्टिव्हिटी आहेत इथे. इथे चढायला सुद्धा आहे. आणि मी ते वरती आलो आहे कारण बाबांचा परफेक्ट शॉट घ्यायचा आहे. आता बाबा सायकलिंग करणार आहेत हवेमध्ये. सो त्यांच्या लाईफमध्ये फर्स्ट टाईम आहे असं ॲडव्हेंचर. आणि माझ्यासाठी पण हे फर्स्ट टाईम आहे, मी पण नाही केलं आहे. आता माय टर्न मित्रांनो. आता झिप सायकल किंवा स्काय सायकल जे काही म्हणतायत ते आता मी करतोय. चलो, लेट्स गो. बाय बाय. शीतल रेडी होते, तिची टर्न आहे. बेस्ट ऑफ लक शीतल. सो बेसिकली स्टेकेशनचा अर्थच असतो की असं कुठेतरी तुम्ही राहायला चाललेत जिथे तुम्ही स्टे पण करताय आणि तुम्हाला कुठे जाण्याची गरज नाही. कुठे जाण्याची म्हणजे आउटसाइड अदर दॅन प्रॉपर्टी काही लोकेशन वगैरे फिरण्याची गरज नाही.
तसा हा परफेक्ट स्पॉट आहे. म्हणजे तुम्हाला इथे ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज पण आहेत आणि स्विमिंग पूल तर आहेच, एक्सप्लोअर करण्यासाठी पण बरंच काही आहे. सो परफेक्ट स्पॉट आहे, नक्की विजिट करा इथे. खास मस्त. आणि अशा प्रकारच्या ज्या ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज असतात, सीन काय असतो, तुम्हाला जायच्या आधी खूप भीती वाटते. जशी आता माझी आई खूप घाबरलेली आहे. बाबांना पण पहिले थोडी वाटली असेल आणि शीतलला तर वाटतेच जात नव्हती ती. सो तुम्ही एकदा गेले, आता ती गेल्यानंतर 3 वेळा तिने केलं. म्हणजे कुठली ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा करताना भीती वाटते, एकदा केली की तुम्हाला तिची लत लागते, तुम्ही सारखा करू शकता, एकदम नॉर्मल होते. सो कधी घाबरू नका. काही ॲडव्हेंचर असेल तर बिंदास जा. हे बघा इथे किती छान बसलेत. हे नाही तुला करता येणार, ही छोटी सायकल नाही आता यांच्याकडे. अच्छा ते वालं चालेल. चलो आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी. शीतल पहिले चालली आहे, या तारेवरून वॉक करणार आहे. तारेवरची कसरत आता शीतलची होणार आहे, मग माझी, बाबांची, आईची आणि मे बी हे रित्वीसाठी पण असेल. सो रित्वीची पण. हां मित्रांनो, इथे आपली आणखीन एक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी चालू आहे. दादा हिचं नाव काय? कमांडो. सो तारेवरची कसरत चालू आहे आपली. मित्रांनो, सगळ्यात कष्टाची ॲक्टिव्हिटी ही आहे. पक्का दमायला होतं याच्यावर, कारण पूर्ण हातांवर लोड येतो. त्यामुळे बाकीच्या तर फन होत्या, कष्ट याच्यात आहेत. ॲडव्हेंचर बोलण्यापेक्षा कष्ट आहेत, कष्ट. याला मी जरा जास्त एक्सायटेड आहे, या ॲक्टिव्हिटीला, हे चढायचं. सो चलो आता बाबा करतायत, बाबांनंतर मी आणि मग शीतल. आईने तर काहीच नाही केली. आणि रित्वीसाठी, रित्वीसाठी पण ही ॲक्टिव्हिटी आहेत लहान मुलांच्या पण इथे, पण सध्या त्या बंद आहेत, कारण मान्सूनमध्ये सगळं बंद करावं लागतं. सो बंद होतं ॲक्टिव्हिटीज. आणि आता स्टार्ट होतं यांचं. सध्या रित्वीसाठी नाही आहे, बट ही आहे. आता रित्वी, बाबांचं झाल्यावर मी, शीतल, मग रित्वी. हाय रित्वी, इकडे बघ. हाय, आर यू एक्साइटेड रित्वी? नाही भाई, रित्वी घाबरली आहे. रित्वी डरपोक. ॲक्च्युली रुणवालमध्ये ना आमचं याच्या अर्ध्याहून जास्त हाईट आहे. तिथे तर विदाऊट सेफ्टी चढतात, तिथे घाबरते. काय माहिती. जा माकडांसारखी चढ पटपट. तशी तू माकडच आहेस ना. अरे म्हणजे माकडांची वंशज आहेस ना. बरोबर आहे बाबा. रित्वी ॲक्च्युली घाबरत होती, पण फायनली रित्वीने केलंय. तिला सवय नाही ना. मग आम्ही एकदा त्या रोपने दाखवलं यांनी की बघ तू पडणार नाही. म्हणजे तिला सगळं सोडवायला सांगितलं. मी दाखवलं की तू पडणार नाही, तू लॉक्ड आहेस. तेव्हा जरा ती स्ट्रॉंग झाली आणि गेली वरती. आता उतरण्याचा टास्क आहे.
आपली आता ही सर्व ॲक्टिव्हिटी करून झाली आहे आणि चलो आता आपल्या कॉटेजकडे. त्या समोर ब्रिज आहे तिथे जाऊया आणि समोरच ते ॲडव्हेंचर होतं तिथून फिरून गेलेलो असं. तिथे मस्त आहे बघा, पक्षी वगैरे उडत आहेत. छान छान बनवलं आहे यांनी. ॲक्च्युली इतक्या मोठ्या ज्या प्रॉपर्टीज असतात मेंटेन करणं खेळ नाही आहे हे सगळं. त्यामुळे जे काय केलं आहे त्याला मानलं पाहिजे. तुमच्या ओनरला जे कोणी मॅनेजमेंट टीम आहे त्यांना जे बनवलं आहे किती मस्त बनवलं आहे बघा. ॲक्च्युली इथे बंधारा बांधला आहे, याच्या मागे तुम्ही डुंबू शकता नॅचरल स्विमिंग पूलमध्ये. आणि पाऊस असतो तेव्हा इथून पाणी छान वाहत असतो. मी जमलंच मला काही फुटेज मिळालं तर ते दाखवतो. मस्त पाणी वाहत असतं. सो इथे तुम्ही टेकून वगैरे त्या पाण्याची फ्रेश वॉटरची मजा घेऊ शकता आणि फुल क्लीन नॅचरल पाणी, क्लीन. आणि आता चाललो आहे स्विमिंगसाठी. रित्वी शीतल येत आहेत. पहिले पाणी चेक केलं, नाही आहे फार थंड, कारण रात्री थंडावा पडलेला. आम्ही AC बंद केलेली, खूप थंड होतं, गार एकदम. त्यामुळे आता चलो पाण्यामध्ये आली रित्वी वगैरे पण. रित्वी आणि शीतल स्विम करतायत आणि इथे आपला नाश्ता आला आहे, ब्रेकफास्ट आला आहे. चलो. ॲक्च्युली बाबा वॉकला गेलेले, आई रूममध्येच आहे, म्हणजे आता आलेत वाटतं. सो येतात दोघं. नाश्त्याला आहे आपल्याकडे मिसळ पाव, मिसळ आणि पोहे. चला मित्रांनो, फायनली आता या वंडरफुल स्टेला आपण राम ठोकूया. म्हणजे आता ॲक्च्युली निघतो आहे आम्ही. पॅकअप आपलं सगळं कंप्लीट झालं आहे. आपली गोशाळा बघायची बाकी आहे आणि मे बी जे तुम्हाला मत्स्यशेती दाखवलेली ते लोक फीड करतात, सकाळी करतात बोललेले. आम्ही शेवटी लेट उठलो. सो बघूया आता आपल्याला बघायला मिळते का माशांना फीड करताना. मग मासे क्लिअरली दिसतात. आणि शीतलने हे हँडमेड यांच्याकडचं घेतलं आहे. ॲक्च्युली दिलं त्यांनी, हे हँडमेड आहे, मस्त आहे. आता गोशाळेत आलो आहे. ॲक्च्युली आम्ही लेट आलो त्यामुळे गाई सोडल्या यांनी. सो गोशाळेत आलो आहे. आत्ताच यांनी गाई वगैरे सोडल्या, थोडं लेट झालं आम्हाला. या बघा वासरू वगैरे मस्त. जातो तिकडून आतमध्ये, हे बघा. ते बघ, आज ॲक्च्युली बसूवारस आहे आणि आम्ही इतके लकी आहेत की आम्हाला यांना चारा चारता येतोय. या गायींच्या शेणापासूनच इथे शेणखत बनवलं आहे. इथे प्रत्येक गायींचे वगैरे नावं लिहिलेली आहेत वेगवेगळ्या ह्याचे. चला मित्रांनो, आता फायनली आपण घराच्या वाटेकडे निघालो आहे. जवळजवळ 12 वाजायला आलेत. मस्त होता स्टे, मजा आली, छान मजा आली. पप्पा तुम्हाला कसं वाटलं? एकदम छान, एकदम अप्रतिम. आता भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आणि बाय द वे, हे सगळं आता लास्ट टाईम आपण नेटिव्ह प्लेसला गेलेलो आणि हे नेटिव्ह नमस्ते, म्हणजे वेगळी कंपनी आहे, ती वेगळी कंपनी आहे. सो आपण यांच्या प्रॉपर्टीला आलेलो. हे सगळं तुमच्यामुळे पॉसिबल झालं आहे. तुमच्या मिळालेल्या भरघोस प्रतिसादामुळे आपले व्हिडिओ छान व्ह्यूज वगैरे येतात. त्याच्यामुळे आपल्याला असं छान प्रॉपर्टीज एक्सप्लोअर करायला मिळत आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार. चलो.